तर आपल्याला कंपासमध्ये कोणकोणतं साहित्य आहे की नाही, कोणकोणतं साहित्याचा उपयोग कंपासमध्ये असतो आणि त्याचा उपयोग आपल्याला कशासाठी केला जातो, याच्यासाठी आपल्याला कंपासमधील साहित्याची ओळख असली पाहिजे. आणि ती आपण ओळख कंपासची करणार आहोत काही विद्यार्थ्याच्या सहाय्याने. बघा की पुढं काही विद्यार्थी आपल्याला कंपासची ओळख करून देत आहेत. हां, चल सांग, तुझ्या हातात काय आहे? पेन्सिलने लिहिलेलं उडवण्यासाठी इलेक्ट्रिकचा वापर करता येईल. त्याला मराठीत काय म्हणतात? खोड रबर. हां, ओके. पेन्सिल चिरण्यासाठी वापर करण्यात येतो. पेन्सिल माझ्या हातात कर्कटक आहे. दाखव नीट कर्कटक. ओके, सांग काय आहे तुझ्या हातात? माझ्या हातात कंपास आहे. त्याला काय म्हणतात? नीट सांग, काय म्हणतात? कंपास. नीट दाखव बरं मुलांना, नीट दाखव. हां, नीट दाखव. काय आहे? कंपास आहे तुझ्या हातात, आहे की नाही? काय आहे? ओके, जा सांग काय आहे? नीट दाखव. मोजपट्टी. ओके, स्टार्ट. याचा वापर कोण मोजण्यासाठी करतात. त्याला मराठीत काय म्हणतात? कोनमापक, आहे की नाही? ठीक आहे, ओके. बोल. माझ्या हातात ओके.